कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. राणीच्या चुकीच्या निर्णयातून मिळालेल्या आनंदापेक्षा बरोबर निर्णयातून मिळालेलं दुःख केव्हाही चांगलं आहे. कारण बरोबर निर्णयाचे परिणाम हे नेहमी चांगलेच असतात. जरी ते आता दुखावले गेले ना तरी ते काही वेळासाठीच असणार आहे. एकदा का भावना मॅडम घरी आल्या ना, त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली ना की हळूहळू ते त्यांचं दुःखही विसरतील. सिद्धू शांत हो. जातो स्वतः. काय संपत, खुश आहेस ना? अगं आई, विषयच नाही बघ, एकदम निवांत झालो मी. अहो निवांत काय म्हणताय, आत्ताशी कामं सुरू करायची आहेत आपल्याला. अजून पत्रिका छापायच्या आहेत, नातेवाईकांची यादी बनवायची आहे. नीलांबरी अगं आपल्याला रिटर्न गिफ्ट काय द्यायचं त्याचाही विचार करायचा आहे. आहेर करायचा आहे आणि हळदीची तर जोरदार तयारी करावी लागणार आहे आपल्याला. आणि पूर्वीला साडी सुद्धा घ्यायची. बापरे, मला तर कळतच नाहीये अजून कशी आणि कधी कामं करणार होती आपण सगळी. झालं, बसली का तू डोकं धरून? नाहीतर काय. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण सगळे मिळून करत ना काम. बघ ना. मी काय म्हणतो, आपण एक काम करूया, सगळे डिपार्टमेंट आपापसात वाटून घेऊया, म्हणजे सोपं पडेल. मी काय म्हणते, आई मी आणि सिंचू आम्ही शॉपिंगचं बघतो. ठीक आहे. आणि नातेवाईकांना बोलवायची जी यादी करायची आहे ना, ते मी करते. मी आहे ना इव्हेंट मॅनेजमेंटचं बघतो. पप्पा, लग्न सासवडलाच करायचं की कुठे डेस्टिनेशन वेडिंग वगैरे? अरे ते तर सगळं ठरवूच आपण, पण आधी तारखा गुणाजीला कळवतो, म्हणजे त्यांना कामं सुरू करायला बरी ना. लग्न असं 100 नंबरी झालं पाहिजे ना, की अख्खं सासवड बघत बसलं पाहिजे. जोरदार बार उडून देऊ. थांबा बाप्पा. मला बोलायचंय तुमच्याशी. ते सगळं राहू दे रे, तुला एक आधी महत्वाची बातमी द्यायची आहे. नाही बाप्पा, मला जे सांगायचंय ते त्यात सांगितलंच पाहिजे. सिद्धू अरे आधी त्यांचं ऐकून तर घे. आई, माझं ऐकून घ्या ना एकदा. सिद्धू बाळा, मोठे जे काही सांगतात ते ऐकावं आधी. संपत सांगे त्याला. ठीक आहे. काय अरे ते या तुझ्या लग्नाच्या तारखा आहे. यातली एक तारीख निवडा आणि आम्हाला लवकरात लवकर कळवा, म्हणजे आम्ही कामाला मोकळे. आता लवकरात लवकर तुमच्या डोक्यावर अक्षता पडणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.